इन्स्टिट्यूट फॉर सायकोलॉजिकल हेल्थ अर्थात IPH ही संस्था ठाण्याबरोबरच आता पुणे आणि नाशिक या शहरांमध्ये सुद्धा कार्यरत आहे. आपल्या संस्थेचा एक महत्त्वाचा उपक्रम वेद जीवन की पाठशाला, ज्यामुळे आपल्याला आपलं जीवन अधिक सशक्त आणि अर्थपूर्ण करण्यासाठी काहीतरी शिदोरी मिळेल, या हेतूनं आपण हा थेट संवादाचा कार्यक्रम गेली 35 वर्ष करत आहोत. या वर्षीचा आपला 117वा वेध आणि या वेदचं सूत्र फारच मजेदार आहे. हे सूत्र आहे हसरं गांभीर्य. हसरं असेल तर गांभीर्य कसं? पण हीच तर गंमत आहे सगळ्या जीवनाचीच, की एकाच वेळेला अगदी विरोधी वाटणारी तत्वसुद्धा एकमेकांच्या बरोबर नुसती राहू नाही शकत, तर खेळीमेळीनं सुद्धा जगू शकतात. असंच आहे हसरेपण, खेळकरपणा आणि गांभीर्य यांचं नातं. एखादी गोष्ट जी खूप गंभीरपणे प्रवचन देत सांगितली तर मनापर्यंत पोहोचत नाही, पण तीच गोष्ट ना विनोदाचा शिडकावा देऊन आपल्यापर्यंत पोहोचली तर आपण हसतो, पण हसता हसता अंतर्मुख होतो. म्हणजेच काय की गांभीर्य आणि खेळकर वृत्ती ह्या दोन्ही ध्रुवांवरती वाटणाऱ्या गोष्टी सुद्धा एकत्र येऊ शकतात. कशा ते प्रत्यक्षात पाहायचं असेल तर आपल्याला 15 डिसेंबरला ठाण्याच्या काशीनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये यायला हवं. एक नाही, दोन नाही, तर 5 अशा व्यक्ती 5 वेगवेगळ्या व्यवसायातल्या आपल्याकडे घेऊन येणार आहेत त्यांच्या अनुभवाचा खजिनाच. अर्थपूर्णपणे कसं जगावं आणि तरीही आनंदाने हसत खेळत कसं जगावं हे समजून घेण्याचा दिवस असेल 117वा वेध ठाण्याचा. सूत्र आहे हसरं गांभीर्य.